आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मातृप्रधान समाज व्यवस्था. जगभर हजारो वर्षे मातृप्रधान व्यवस्था होती. या समाज व्यवस्थेतील कुटुंब व्यवस्थेत विवाहानंतर नवरा मुलगा नवरी मुलाच्या घरी घरजावाई म्हणून राहायला जातो. सध्या आपल्याकडे जशी मुलगी सून म्हणून सासरी जाते, त्याचप्रमाणे मुलगा घरजावई म्हणून जातो. मुलगी वा मुलगा पसंती कार्यक्रमानंतर लग्न नवऱ्याच्याच घरी लागते. लग्नानंतर मुलाकडील वऱ्हाडी मुलास मुलीकडे सोडून देतात. नवरा काम करतो अथवा आरामात दिवस काढतो. घर, शेती, मालमत्ता सर्वच बायकोच्याच नावाने असते. मुलांच्या नावासमोरही बापाचे नाव न लावता आईचेच नाव लावतात. वाद झाल्यास नवरा बायकोचे घर सोडून आईकडे जातो. मुले आईकडेच राहतात. आईची सर्व संपत्ती केवळ मुलींनाच मिळते. एका नवऱ्याकडून घटस्फोट घेतल्यानंतर स्त्रीला दुसरे लग्न करता येते. सर्व नवऱ्यापासून होणारी मुले आईकडेच असतात. भारतातील लक्षद्वीप बेटे, पूर्वेकडील मेघालय, मिझोराम या राज्यात मातृप्रधान व्यवस्था आजही वापरात आहे. लक्षद्वीप बेटे पूर्णपणे मुस्लिम आहेत, तर पूर्वेकडील राज्ये ख्रिश्चन आहेत. परंतु या राज्यामध्ये वैदिक धर्म व वैदिक शासक पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे आज 2011 मध्येही मूळ शिव परंपरेतील मातृप्रधान व्यवस्था चालूच आहे. मिझोराममधील मंत्री मा. शिवश्री लालरिनालियाना सैलो यांच्याकडे आम्ही गेलो होतो. ते बायकोकडेच राहतात. त्यांनी सर्व माहिती दिली होती. तसेच लक्षद्वीप बेटांवर गेले असता तेथेही हीच परंपरा आहे. स्त्रिया स्वाभिमानी, स्वावलंबी व स्वतंत्र आहेत. हीच शिवधर्म परंपरा आहे. मराठा बहुजन हे भारताचे भूमिपुत्र आहेत. त्यांना याचा अभिमान आहे. तसेच त्यांच्या मनात नैसर्गिक प्रेम, शौर्य, महानता, मानवता आहे. हीच त्यांची जन्मजात संस्कृती आहे, प्रवृत्ती आहे. त्यांच्या जनुक्तातच या प्रेमाचा समावेश आहे. याचे त्याला वेगळेपण वाटत नाही. त्यामुळे त्याला आपण करत असलेली निर्मिती परोपकार्याचे नाविन्य वाटत नाही. डाव्या हाताने दिलेले दान उजव्या हाताला माहीत होऊ नये, ही त्याची भावना असते. असा वारसा व वसा लाभलेला मराठा बहुजन समाज याच भावनेतून आपले मोठेपण, आपला इतिहास, आपली संस्कृती इत्यादी बाबत लिखाण करत नाही. महान कुळाचा वारसा तसेच मातेपासून मिळालेला महान विश्वास यातूनच त्याचे जगणे सहज व प्रवाही बनलेले असते. परिणामी तो आपल्या महान कुळाचा व स्वतःच्या मोठेपणाचा उदो करणे टाळतो वा करतच नाही. यात आपल्या रक्ताचा सद्गुण आहे. मानसिक प्रवृत्तीतील विनय व सहजता आहे. याचा आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे. पण समाज बांधवांनो, बदलत्या जगासोबत व्यवहारी व्हा. केवळ गुणवत्तेत 100 नंबरी असून चालत नाही, तर प्रदर्शनातही 100 नंबरी असायला हवे. ब्राह्मण प्रेझेंटेशनमुळेच पुढे आहे. स्पर्धा जीवघेणी आहे. आजचे शस्त्र विद्या, लेखणी, तोंड प्रसारमाध्यमे, कॉम्प्युटर आहेत. त्यांचा पूर्ण वापर करा. घर, गाव, दार, समाज, देश ओलांडा. जग आपलेच आहे. आपल्या भविष्यासाठीच आपल्या ज्ञान व धनाचा वापर करून स्वकुळाचा इतिहास, आत्मचरित्र लिहून प्रकाशित करा. कुठेही घुसायला शिका. खोट्याचा नायनाट करा. अन्यथा मराठा बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास डागाळण्याचे धनी होण्याशिवाय इतिहासात तुमची वेगळी नोंद होणार नाही. विचार करा. उठा. पेन कागद काढा. लिहायला लागा. कॅमेरा काढा. फोटो घ्या. पुस्तके काढा. वाचत बसा. संगणकावरून जगाची ओळख करून घ्या. पासपोर्ट काढा. जगप्रवास करून घ्या. प्रवास वर्णन लिहा. प्रकाशित करा. तेथील संस्कृतीचा मराठा संस्कृतीशी तुलनात्मक अभ्यास करा. जय जिजाऊ. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर.